श्री स्वामी समर्थ. मी जयश्री ग्लो विथ जयू या चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे. फक्त एका वापरात दिसेल त्वचा फ्रेश, टाईट आणि ग्लोईंग. चेहऱ्यावरचे डाग, टॅन आणि निस्तेजपणा काढायचा असेल तर हा घरगुती फेस मास्क एकदा नक्की वापरून बघा. तर व्हिडिओ स्किप न करता बघा, कारण एक एक स्टेप महत्त्वाचे आहे. तुम्ही जर सगळ्या स्टेप फॉलो केल्या तरच तुमच्या चेहऱ्यावरती लवकर रिझल्ट दिसून येईल. तर आता हा फेस मास्क कसा बनवायचा हे आता आपण बघूया. जसं केळं शरीरासाठी फायदेशीर आहे, तसं चेहऱ्यासाठी केळ खूप जादुई काम करतं. केळं फक्त एक केळ्याचा छोटासा तुकडा त्वचेला नैसर्गिक ग्लो, मऊपणा आणि फ्रेशनेस देतो. तर मी एक छोटासा केळ्याचा तुकडा घेतलेला आहे. केळं आपल्या चेहऱ्याला नॅचरली ग्लो आणि सॉफ्टनेस देतं. त्याच्यानंतर घेतलं आहे मी थोडंसं शहद. आता मी शहद नेहमी फेस पॅकसाठी वापरते, त्याच्यामुळे मी एका छोट्या बॉटलमध्ये काढून ठेवलेलं आहे. कारण आपण मोठ्या मोठ्या बॉटल यूज करतो, त्याच्यानंतर थोडंसं जरी ते झाकण उघडं राहिलं तर त्याला मुंग्या लागतात. म्हणून मी एका छोट्या बॉटलमध्ये काढून ठेवलेलं आहे. याच्यामुळे थोडंसं शहद टाकायचं. शहदसुद्धा नॅचरली मॉइश्चराईज करते आपल्या चेहऱ्याला. चेहरा मऊ आणि चमकदार ठेवायला मदत करते. तर मी आता घेतली आहे थोडीशी तुरटी. आता तुरटीसुद्धा मी प्युरिफाय करून घेतलेली आहे. त्याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. तुरटीची जादू म्हणून हा माझा फेस पॅक आहे, तो सुद्धा तुम्ही पाहू शकता. नाहीतर तुम्ही कमेंटमध्ये लिंक म्हणून लिहा, मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाठवते. आता हा आपला फेस मास्क खूप सॉफ्ट झालेला आहे. व्यवस्थित ते केळं मॅश करून घ्यायचं, म्हणजे मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून तुरटी, शहद आणि बनाना आपलं छान मिक्स झालं पाहिजे. कुठलाही फेस पॅक अप्लाय करण्याआधी तुमचा चेहरा स्वच्छ असणं आवश्यक आहे. त्यामुळे मी इथे घेतलेलं आहे कच्चं दूध आणि तांदळाची पिठी. तर तांदळाची पिठी आपल्या चेहऱ्यावरील डेड स्किन काढते, तर कच्चं दूध त्वचेला मऊ, फ्रेश आणि ग्लोईंग बनवते. हा स्क्रब हलक्या हाताने 2 मिनटं मसाज करा. तर हा घरगुती स्क्रब एकदा नक्की वापरून बघा. कधीकधी आपल्या ओठांच्या बाजूला काळवटपणा आलेला असतो, डोळ्याच्या साईडला काळवटपणा आलेला असतो, ते सुद्धा हळूहळू तांदळाच्या पिठीने कमी होते. चेहऱ्यावर कधीही जोरात मसाज करू नका, अगदी हलक्या हाताने मसाज करायची. नंतर तुम्ही रुमालाने किंवा थंड पाण्याने चेहरा धुतला तरीही चालेल. आता आपल्याला अप्लाय करायचा आहे आपला जो आहे फेस पॅक. तुम्ही बघू शकता चेहरा आपला आत्ताच इतका फ्रेश झालेला आहे आणि क्लीन झालेला आहे, जणू काही आत्ताच आपण फेशियल केलेलं आहे. आता आपल्याला फेस पॅक अप्लाय करायचा आहे. याच्यामध्ये आपण टाकलेली आहे चिमूटभर तुरटी. तुरटी कधीही प्युरिफाय केल्याशिवाय फेस मास्कमध्ये टाकू नका. तुरटी आपली स्किन टाईट दिसायला मदत करते. चेहऱ्यावर जे अतिरिक्त तेल आलं असेल ते सुद्धा ते कमी करतं आणि आपली स्किन फ्रेश वाटायला लागते. पण कुठलाही फेस पॅक लावण्याआधी तुम्ही पॅच टेस्ट नक्की करा. हा फेस पॅक तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा यूज करा आणि 10 ते 15 मिनटं ठेवा. खूप सुंदर रिझल्ट आहे. मी पुन्हा सांगते, तुम्ही एकदा नक्की वापरून बघा, तुम्हाला एकाच वापरात फरक दिसेल. आता हा फेस पॅक आपला बेसनसारखा किंवा तांदळाच्या पिठासारखा एकदम कोरडा होत नाही, त्यामुळे तुम्ही हलक्या हाताने 2 ते 3 मिनटं मसाज केली तरी चालेल, कारण याने आपले स्क्रबिंगसुद्धा चांगलं होईल. केळ्यामध्ये जे नॅचरली व्हिटॅमिन्स आणि मॉइश्चराईज असतं, जे त्वचेला मऊ आणि हायड्रेट ठेवायला मदत करतं. शहदामध्ये सुद्धा नॅचरली मॉइश्चरायझिंग गुण असतात, ज्यामुळे आपली स्किन अजून सॉफ्ट होते. हा फेस पॅक 2-3 मिनटं हलक्या हाताने मसाज केल्यामुळे चेहऱ्याचं ब्लड सर्क्युलेशन वाढवण्यास मदत करते. हा फेस पॅक फक्त चेहऱ्यासाठीच नाही, तर हात, बोट आणि काळे पडलेले बोटांचे आपले जॉईंट जवळ असतात ना, ते सुद्धा स्वच्छ करण्यासाठी वापरू शकता. अशा प्रकारे मी चेहऱ्यावर सोबतच हाताची सुद्धा मसाज करून घेतलेली आहे. थोड्या वेळ मसाज करायची हाताची आणि चेहऱ्याची. त्याच्यानंतर मी आता पुसून घेत आहे चेहरा. तुम्ही बघू शकाल, तुम्ही एकाच वापरात फरक दिसेल. तुम्हाला चेहरा खूप छान सॉफ्ट होईल, ग्लोईंग दिसेल अगदी. आता मी घेतला इथे शहद. शहदामुळे त्वचा अधिक सॉफ्ट आणि स्मूथ आणि फ्रेश वाटू लागते. म्हणून फेस पॅकनंतर 2-3 मिनटं हलक्या हाताने मसाज करायची.
आता तुम्ही बघू शकता स्किन किती सॉफ्ट आणि ग्लोईंग दिसत आहे. चेहऱ्यावरचा ड्रायनेस पूर्णपणे कमी झालेला आहे. कारण तुम्ही जर चेहरा ड्राय ठेवला तर आपल्या चेहऱ्यावरती फाईन लाईन्स, रिंकल्स भरपूर प्रमाणात येतात. त्याच्यामुळे चेहरा ड्राय होऊ नका देऊ. कुठल्या ना कुठला मॉइश्चराईज सतत करत राहा आणि कोणते ना कोणते फेस पॅक तुम्ही सतत अप्लाय करत राहा, जेणेकरून आपल्या चेहऱ्यावरचा ड्रायनेस हा कमी व्हायला पाहिजे. आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण असेच घरगुती आणि सोपे उपाय मी घेऊन येत असते. आणि आता चेहरा स्वच्छ रुमालाने किंवा थंड पाण्याने धुवून घ्यायचा आणि त्याच्यानंतर लगेच अप्लाय करायचं आहे आपल्याला मॉइश्चरायझर. तुम्ही कुठलं मॉइश्चरायझर लावत असाल ते लावलं तरी चालेल किंवा ॲलोव्हेरा जेल लावलं तरी बेस्ट. पण मॉइश्चरायझर जरूर अप्लाय करा, कारण आपलं कुठलाही फेस पॅक लावल्यानंतर चेहऱ्याला मॉइश्चराईज जरूर करा. अशाच घरगुती टिप्ससाठी मला फॉलो करायला विसरू नका. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया लवकरच नव्या व्हिडिओमध्ये.